बाबासाहेब पाटलांनी कर्जमाफीबाबत केलेल्या लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय या वादग्रस्त विधानावर राजकीय प्रतिक्रिया उमटतात। सत्ताधारी नेत्यांनी अशी विधानं करू नये असं बावनकुळेंनी म्हटलंय, तर बाबासाहेब पाटलांचं विधान चुकीचं आहे असं भुजबळ म्हणतात। दरम्यान बाबासाहेबांच्या विधानावरून राऊतांनी सरकारवर टीका केली। नाही, असं कुठलंही वक्तव्य कुणीही सरकारमधल्या व्यक्तींनी करू नये। शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मॅनिफेस्टो संकल्पनामा आमच्या महायुतीने दिलेला होता। पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची आणि त्यामध्ये मी आधीच सांगितलं होतं, कर्जमाफी कुणाची झाली पाहिजे की ज्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफीची गरज आहे। शेतामध्ये फार्म हाऊस बांधलं, शेतामध्ये मोठं घर बांधलं, त्याच्यावर कर्ज उचललं, त्यांना कर्जमाफीची गरज नाही आहे। आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे असं बोलणं। आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना, अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतं कोण काय बोलतं ते बोलतील त्यांना। बरोबर आहे ते बोलतात, ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत, खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे, ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात। या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत। जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।